विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, बघूया त्याचं थेट प्रसारण। या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आणि मग अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या बीएनएस आणि बीएनएसएस मध्ये नाहीत, त्या संदर्भातला आपल्याला तुलनात्मक रिपोर्ट हा त्या ठिकाणी सादर करावा। समितीने डीजींच्या अंतर्गत ही समिती होती। डीजींच्या समितीने याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून आपल्याला एक रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की दोन तरतुदी वगळता शक्ती कायद्यातल्या सगळ्या तरतुदी आता बीएनएस आणि बीएनएसएस मध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे या जर दोन तरतुदी आपण स्टेट अमेंडमेंट म्हणून या ठिकाणी केल्या तर शक्ती कायद्यात आपण केलेल्या सगळ्या तरतुदीची पूर्तता होईल। आणि म्हणून त्या दोन तरतुदी त्यांनी कुठल्या सांगितल्या ज्या आता बीएनएस आणि बीएनएसएस मध्ये नाहीत, तर त्यातली पहिली तरतूद अशी आहे की आपल्याला आपण शक्ती कायद्यामध्ये या ठिकाणी विक्टिम जो असतो तर त्या विक्टिमचं नाव ग्रीवियस हर्टच्या केसमध्ये आपल्याला रिव्हील करता येत नाही। बलात्कार असेल किंवा अशा प्रकारच्या महिलांच्या विरुद्धच्या ऑफेन्सेस असतील, याच्यामध्ये शक्ती कायद्यात एक ॲडिशन आपण केली होती, ॲसिड विक्टिमचं नाव देखील अभिव्यक्त करू नये, पण ते बीएनएस मध्ये आलेलं नाही। म्हणून स्टेट अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण बीएनएस मध्ये एवढी अमेंडमेंट करतोय की ॲसिड विक्टिमचं नाव जे आहे तेही त्या ठिकाणी अभिव्यक्त होऊ नये। दुसरं, सेक्शुअल ॲडव्हान्समेंट्सच्या संदर्भात आपण आताची जी डिजिटल माध्यमं आहेत या माध्यमांचाही समावेश हा शक्ती कायद्यात केला होता। बीएनएसने त्याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्समध्ये त्यातल्या काही गोष्टींचा अंतर्भाव नाही केला, पण काही गोष्टींचा अंतर्भाव केला नाही। आणि म्हणून तो अंतर्भाव होण्याकरता दुसरं अमेंडमेंट आपण करतोय की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम, मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील अथवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराचा कोणत्याही भाग वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीच्या कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दाखवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्यफीत, ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे, सामाजिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांचा वापर करून स्त्रीची बदनामी करणे किंवा तिची प्रतिमा मलिन करणे, स्त्रीचे नाव विशेषतः तिचे छायाचित्र किंवा इतर कोणतेही ओळख पटविणारे साधन वापरून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या लज्जेचा भंग करणे किंवा तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणे। आणि मग याकरता आपण 3 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा प्रस्तावित केल्या आहेत। त्यामुळे हे जे दोन स्टेट अमेंडमेंट आहे, हे दोन स्टेट अमेंडमेंट केले तर आपला जो शक्ती कायदा आपण केला होता त्या कायद्यातल्या 100% तरतुदी या बीएनएस आणि बीएनएसएस मध्ये होतात। आणि म्हणूनच आज आपण अगदी लिमिटेड अशा प्रकारची ही विनंती या ठिकाणी घेऊन आलो आहोत। खालच्या सभागृहात देखील हे मांडलं, त्यांनी एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे। याही सभागृहाने एकमताने याला मान्यता द्यावी अशी आपल्याला विनंती आहे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन